मोस्ट प्रॉबेबली क्वेश्चन इथूनच येईल. जर इथून नाही आला तर तो आणखी कुठल्या बुक्समधून सॉल्व्ह होणार नाही, कारण की ज्या बुकने जेवढा कंटेंट दिलाय तो कंटेंट ऑलरेडी ते मेन्शन आहे. ना माझ्याकडे कुठला एक डिजिटल स्मार्ट बोर्ड आहे तुम्हाला शिकवायला, ना कुठला फॅन्सी कॅमेरा आहे किंवा नाही कुठली फॅन्सी एडिटिंग आहे. पण जी गोष्ट आहे ती म्हणजे या व्हाईट बोर्डवर जो तुम्हाला कॉन्टेंट मिळेल ना, जेही तुम्ही स्टँडर्ड प्रेफर करताय त्या बुकमधला कॉन्टेंट प्लस जो ऑफिशियल साईट आहे आणि जे माझ्या रिसर्चचे माझ्या नोट्स आहेत त्यातील कॉन्टेंट मी तुम्हाला प्रयत्न करतोय. आणि आय गॅरंटी जो कॉन्टेंट तुम्हाला या कोर्समध्ये मिळेल NHM प्रोग्रामसाठी, CHO एक्झामसाठी तो आणखी कुठेच मिळणार नाही. तर आपण स्टार्ट करतोय आपल्या सिरीजमधील थर्ड लेक्चर CHO NHM प्रोग्राम. फर्स्ट लेक्चर बघितलं JSY, नंतर JSSK. JSY आणि JSSKचं एम काय ते कमेंटमध्ये सांगा. तर JSY आणि JSK मध्ये आपण JSY मध्ये इन्स्टिट्यूशन डिलिव्हरी प्रमोट केल्या, JSSK मध्ये फ्री सर्व्हिसेस दिल्या, त्यामुळे जे मॅटर्नल डेट आहे त्या खूप कमी लागल्या. पण गव्हर्नमेंटला असं ऑब्झर्वेशन दिलं की माता मृत्यू तर कमी होत आहे, पण जे बच्चू जन्माला येत आहे ना त्यांच्यामध्ये डिफेक्ट खूप येत आहे, त्यांच्यामध्ये डिसीज कंडिशन जास्त आढळून येत आहे, बच्चूची ग्रोथ अँड डेव्हलपमेंट होत नाही. त्यासाठी गव्हर्नमेंटनं एक प्रोग्राम लॉन्च केला. प्रोग्रामचं नाव आहे RBSK, राष्ट्रीय बाल स्वास्थ्य कार्यक्रम. कधी लॉन्च झाला? 2013 मध्ये. कुठून झाला? आपल्या पालघर जिल्ह्यामधून. आणि कोणी लॉन्च केला? मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. आणि हा जो प्रोग्राम आहे तो इम्प्लिमेंट करायचं काम करते नॅशनल हेल्थ मिशन. जर क्वेश्चन आला की RBSK लॉन्च बाय NHM, रॉंग. RBSK लॉन्च बाय मिनिस्ट्री ऑफ हेल्थ अँड फॅमिली वेलफेअर. ठीक आहे, तर याचं एम काय? तर RBSK बद्दल तुम्हाला एक इंट्रोडक्शन देतो. RBSK ना एकाची टीम असते, मोबाईल टीम, की ज्यामध्ये की जे डॉक्टर्स असतात, जे मेडिकल स्टाफ असतो तो व्हिजिट करून सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतात. तर ती टीम मेनली ही टीम असते मोबाईल हेल्थ टीम. त्यामध्ये 2 मेडिकल ऑफिसर, एक आयुषचे, एक मेल एक फिमेल, स्टाफ नर्स, फार्मासिस्ट, लॅब टेक्निशियन, काउन्सिलर, DO आणि ड्रायव्हर. नंबरची ठेवायची गरज नाही, पण असं लाईट रेट माहीत पाहिजे तुम्हाला की टीममध्ये कोण कोण प्रेझेंट असतं, कोण सर्व्हिस देतं. तर तोपर्यंत मित्रांनो, जर तुम्हाला या कोर्सबद्दल माहीत नसेल तर मी तुम्हाला सांगतो. हा कोर्स CHO एक्झामसाठी त्यातली जो टॉपिक आहे CHOचा सिलेबसमधील एक टॉपिक ज्या की 20% वेटेज आहे, टॉपिक आहे NHM प्रोग्राम. आपण तो जो टॉपिक आहे तो टॉपिक होलिस्टिकली कसं कव्हर करता येईल, म्हणजे मल्टिपल सोर्स, स्टँडर्ड बुक्स आणि ऑफिशियल वेबसाईटमधून कोर्स तयार केला आहे. त्यातील हे थर्ड लेक्चर आहे. जर तुम्हाला माझ्याबद्दल सांगायचं आलं तर मी सांगतो. माझ्याबद्दल सांगतो. माझं नाव तुषार सवाई पाटील, ex-CHO, करंटली वर्किंग ॲज अ नर्सिंग ऑफिसर, अँड वेलकम टू विजन मेडिको. नमस्कार मित्रांनो, विजन मेडिकोमध्ये तुमचं स्वागत आहे. मी तुषार सवाळे पाटील, तुमचा मार्गदर्शक. आपण CHO भरतीची संपूर्ण तयारी करणार आहोत. चला तर मग आजच आपली तयारी सुरू करूया. तर वळूया आपल्या टॉपिककडे. तुम्हाला सांगितलं RBSK ही टीम असते, ती व्हिजिट देऊन सर्व्हिस प्रोव्हाइड करते. टीममध्ये एवढे जण असतात ते पण आपण बघितलं. आता याचा एम काय? व्हॉट इज द एम ऑफ RBSK? RBSKचं एम आहे अर्ली आयडेंटिफिकेशन अँड इंटरव्हेन्शन फॉर चिल्ड्रन. कोणत्याही ग्रुपसाठी? 0 to 18. एज ग्रुप महत्वाचा आहे. 0 to 6 रॉंग, 0 to 14 रॉंग, 0 to 18 म्हणजे 0 ते 18 वयोगटापर्यंत मुलांना स्क्रीन करून, त्यांना आयडेंटिफाय करून, त्यांना इंटरव्हेन्शन म्हणजे त्यांना सर्व्हिसेस देऊन फ्रॉम बर्थ टू 18 बाय 4 days. इथे हा वर्ड खूप महत्वाचा आहे, 4 day. एक्झाममध्ये क्वेश्चन येऊ शकतो, द टर्म विथ रेफरन्स टू 4 day रिलेटेड टू विच स्कीम. तर त्याचं उत्तर काय? RBSK. तर 4 days काय याला समजून घेऊया. D1, D2, D3 आणि D4. त्यातलं D1 आहे डिफेक्ट्स ॲट बर्थ आयडेंटिफाय, म्हणजे जेव्हा बच्चू जन्म घेतो तेव्हा त्यामध्ये डिफेक्ट शोधणे. जनरली आपण बघतो की बच्चूंना जन्मजात कोणत्या आजार असतात, न्यूरल ट्यूब डिफेक्ट, कॉन्जेनिटल हार्ट डिसीज, हे बस एक्झाम्पल आहे. हा जरा D1, D2
डिफिशियन्सी बेबी नॉट रिसिव्ह ॲडिक्वेट न्यूट्रिएंट. आता जे डाएट आहे, जे मोनोटोन डाएट त्या मुलांना मिळतात, सगळ्यांनाच माहिती आहे की बच्चूला हेल्दी डाएट कमी आणि सॅरेलॅकचे डोस आपण जास्त या पिरियडात जास्त देतो. तर ज्या डिफिशियन्सी आहे तर त्या काय घेऊन असतात, आयरन डेफिशियन्सी, व्हिटॅमिन ए, कॅल्शियम, आणखी दुसरे न्यूट्रिएंट असतील, प्रोटीन असतील किंवा फायबरचं इनपुट जास्त होत आहे, फॅटचं इनपुट जास्त होत आहे, तर ती पण एक प्रकारची डिफिशियन्सी झाली. तर D2 मध्ये डिफिशियन्सी, D3 मध्ये डिसीज फाइंड करणे, कॉमन चाइल्डहुड इलनेस लाईक क्रोनिक मेडिकल कंडिशन, आणि D4 डेव्हलपमेंटल डिले इन्क्लुडिंग डिसॅबिलिटीज. डेव्हलपमेंटल डिले मध्ये काय असतं, बच्चू लेट बोलतोय, ऐकायला कमी येत आहे, किंवा हाईट वाढत नाहीये, किंवा वेट जास्त वाढतं, हाईट वाढत नाहीये, तर ह्या डिफिशियन्सी ऑटिझम होऊ शकते, एक्सेट्रा एक्सेट्रा. तर RBSK मध्ये 4Ds मेनली 4Ds मध्ये या 4Ds मधून थ्रू सर्व्हिसेस प्रोव्हाइड करतो. तर फिलॉसॉफी ऑफ RBSK सरळ सिंपल आहे. स्क्रीन अर्ली शोधायचं, डिटेक्ट अर्ली डायग्नोस करायचं, ट्रीट करायचं, अँड प्रिव्हेंट डिसॅबिलिटी. म्हणजे इन शॉर्ट RBSK असं म्हणता येईल, प्रिव्हेन्शन इज बेटर दॅन क्युअर या फिलॉसॉफीवर काम करते. स्क्रीन अर्ली, डिटेक्ट अर्ली, ट्रीट अर्ली, प्रिव्हेंट अर्ली. आणि किती डिसीज या 4D मध्ये किती डिसीज कव्हर केले जातात, तर 32 डिसीज. काही बुक्समध्ये 30 लिहिलं आहे, काही बुक्समध्ये 32 लिहिलं आहे, पण मला मेजॉरिटी बुक्समध्ये आणि मेजॉरिटी सोर्समध्ये 32 दिसलं म्हणून 32 क्लिक करायचं. आता ही RBSK टीम वेगवेगळ्या ठिकाणी जाऊन सर्व्हिस देते, लाईक अंगणवाडी, स्कूल, हायस्कूल. तर हे यांना जेव्हा एखाद्यामध्ये डिफेक्ट जाणवला तर ते रेफर कुठे करणार, तर रेफर करणार DEIC. इम्पॉर्टंट आहे, रेफरन्स सेंटर ऑफ RBSK इज DEIC. क्वेश्चन येऊ शकतो. जर सांगतो मला RBSK स्कीम काय, फ्री स्क्रीनिंग, फ्री ट्रीटमेंट अँड फ्री रेफरल. आणि रेफरल कुठे करणार, DEIC मध्ये. तर मित्रांनो, तुम्ही एक गोष्ट ऑब्झर्व करा, इथे 4D दिले, आपण 4D सुद्धा बघितला आणि याचं आपण एक्झाम्पल सुद्धा बघितले. डिफेक्ट ॲट बर्थचे बघितले, डिफिशियन्सी बघितले. त्याचे 2 एक्झाम्पल आहेत. तुम्ही एक्झाम्पल पाठ करणार का, नाही. कसं आहे मित्रांनो, जर तुम्ही सर्वच पाठ करत बसला तर तुमच्याकडनं सगळे कॉन्सेप्ट समजणार नाही आणि पाठही काय होणार नाही, आणि पाठ केलं तर रिव्हिजन होणार नाही. त्यामुळे तुम्ही विसरून नसाल. तर सरळ अभ्यास कसा करायचा, तर हे जे आहेत ना 4D पाठ करायचे असतात, पण जे एक्झाम्पल आहेत ना ते फक्त तुम्हाला सपोर्टिंग असतात, ते समजण्यासाठी असतात की कॉन्सेप्ट काय ते समजण्यासाठी असतात. इथं डिफेक्ट ॲट बर्थ 2च दिलेत. असे किती डिफेक्ट आहेत की तुम्ही सर्व पाठ करत असणार का, नाही. फक्त एक सपोर्टिंग एक्झाम्पल समजण्यासाठी. तर बेसिक तुम्हाला सांगतोय मी की अभ्यास करायचा कसा, की जेणेकरून कमी वेळेमध्ये कमी एफर्ट्समध्ये आउटपुट कसं काढायचं, ना की क्लासेस प्रमाणे खूप मोठे सोर्सेस देऊन टाकायचे आणि सांगायचं की पाठ करा, अजिबात होणार नाही. ठीक आहे. तर आपण एम बघितलं, त्याचं 4D बघितलं, मोबाईल हिटिंग बघितली. आता हे कोणकोणत्या लेवलला स्क्रीन करतात, कुठे स्क्रीन करतात, तर लेवल ऑफ स्क्रीनिंग बर्थ टू 48 आवर्स. आता मला सांगा, जर बर्थपासून तर 48 आवर्सपर्यंत स्क्रीन करायचंय, तर कोण करू शकतं स्क्रीन, या टाइमला बच्चेजवळ कोण प्रेझेंट असतं. ऑब्व्हियसली जिथेही डिलिव्हरी होती तिथला मेडिकल पर्सन कोणी असो, डॉक्टर्स असो, नर्सेस असो, किंवा अदर मेडिकल स्टाफ, त्याच्यात होणार बर्थ टू 48 आवर्समध्ये स्क्रीनिंग. इथे म्हणतो एनी मेडिकल स्टाफ. D1 deficiency at birth by birth to 48 hours. Second screening 48 hours to 6 weeks. आता या पिरियडमध्ये बच्चू नेमका कुठे असतो, ऑब्व्हियसली त्याच्या घरी असतो. मग घरी जर स्क्रीन करायची 6 आठवड्यापर्यंत, तर कोण करण, तर ते होतात बाय आशा थ्रू HBNC विजिट. आता HBNC लॉंग फॉर्म काय असतो मला कमेंटमध्ये सांगा. लास्ट 2 लेक्चरमध्ये आपण सांगितलं HBNCचं लॉंग फॉर्म. आणि जर तुम्ही 2 लेक्चर बघितले नसतील शेवटचे तर ते बघून घ्या. थर्ड लेवलला 6 week to 6 year. आता या टाइमला बच्चू कुठं असणार, ऑब्व्हियसली अंगणवाडी किंवा शाळेमध्ये. तर इथे स्क्रीन अंगणवाडीला व्हिजिट देणार कोण, RBSK टीम, तिथे स्क्रीन करणार. आणि 6 year to 18 year या टाइमला बच्चू कुठं असणार, हायस्कूल किंवा कॉलेज, तर ते सुद्धा RBSK बाय व्हिजिट सर्व्हिसेस प्रोव्हाइड करणार. तर हे होतं आजचं लेक्चर. कॉन्टेंट जर कमी वाटत असेल तर 2-3 बुक्सचा रेफरन्स घेतलाय. मोस्ट प्रॉबेबली क्वेश्चन इथूनच येईल. जर इथून नाही आला तर तो आणखी कुठल्या
बुक्समधून सॉल्व्ह होणार नाही, कारण की ज्या बुक्समध्ये जेवढा कंटेंट दिलाय तो कंटेंट ऑलरेडी ते मेन्शन आहे. इव्हन एक्झाम पॉईंट ऑफ व्ह्यू माझ्या रिसर्चने जेवढा मला महत्वाचं वाटतं सर्व यात टाकलंय. तुम्ही या विचार 100% रिलाय राहू शकता. आणि जर क्वेश्चन यातून नाही आला तर लक्षात ठेवा, क्वेश्चन तुम्ही जे बुक्स रेफर करणार आहे त्यातून सुद्धा येणार नाही. तर आणि जर नवीन असेल तर सबस्क्राईब करून ठेवा. आपण सिरीज स्टार्ट केली आहे. तर 1 बाय 1 आपण सर्व प्रोग्राम करून घेऊ. जय हिंद, वंदे मातरम.